हिमायतनगर रजिस्ट्री कार्यालयामध्ये गोरगरिबाचं काम होत नाही आणि दलालाचं भरपूर जोर आहे येतं आणि दलाल लोकच ऑफिस चालवितात रजिस्ट्रीमधले. आणि काही दलाल लोक असे राहतात की साहेब केव्हा यायला केव्हा चालेल येतं रिपोर्ट राहते दलाल लोकाला. आणि गोरगरीब माणसाचं काम करायचं असलं ते साहेब म्हणते की आज नाही होते उद्या होते आणि काय याच्यामध्ये तुटे आहे त्याच्यामध्ये तुटे आहे याच्यामध्ये असं काढते. आणि दलाल लोकांपाशी फाईल केली की सरळ काम होते. आणि दलालाचं 5,000चं काम असलं की 10,000 रुपये घेतात, 20,000 घेतात, 15,000. दलालला काय घेण देण नाही त्या गोष्टी सर. दलाल आपलं काम करते आणि साहेब दलालाच ऐकते, बाकी कोणी नाही सर. आणि दुसरी गोष्ट भूमी अभिलेखमध्ये सुद्धा सर दलालाचा भरपूर चालू आहे. आणि शनिवारी रविवारी जे आहेत दलाल लोक त्यांच्याकडे ऑफिसचे चाब्या राहतात, ते स्वतः रेकॉर्डमध्ये जातात, रेकॉर्डमध्ये चेक करतात शनिवारी रविवारी. आणि तिथे टोक नकाशाला पैसे मागतात. आणि काही अडीअडचणातले की समजा साहेब पैसे द्यावे लागते तुम्हाला, साहेब आज येत नाहीत उद्या येतात परवा येतात, ये गता आहे. आणि गोरगरीब माणूस तिथे यायला सर लई त्रास होते. ऑटोला 20 रुपये द्यावे लागतात आम्हाला. एक चक्करमध्ये आमचं काम होत नाही, 2-2, 3-3 चक्र मारतात. या हिशोबानं आम्हाला न्याय भेटावा. जर दलाल लोक दूर नाही गेले तर आम्ही उपोषणाला बसायला तयार आहोत, माझी इच्छा आहे. एक दिवसाचं काम अर्ध्या तासाच होते दलाल लोक आले की. आणि सरळ काम केलं तर 2-2, 3-3, 15-15 दिवस सुद्धा काम होत नाही. म्हणजे दलालाला पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. दलालाला पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. आणि इथलं कारभार दलालच करायला फक्त भूमी अभिलेख असो की रजिस्ट्री ऑफिस असो याच्यामध्ये दलालाचा सुरसुरा चालू आहे सर. आणि शनिवारी रविवारी सुद्धा ऑफिस चालू राहते. रेकॉर्ड रूमचे काही फोटो माझ्याकडे उपलब्ध आहेत. दलाल लोक रेकॉर्ड रूम मध्ये बसून राहतात सर.